आवाजावरूनच कळलं असेल की समोसे किती खुसखुशीत झालेले आहेत. बऱ्याच जणांना समोसे बनवणं खूप कठीण वाटतं, पण खरं सांगू तर खूप सोपं आहे. आज आपण बनवणार आहोत मिनी समोसे. हे समोसे जराही तेलकट होत नाहीत आणि एकदम खुसखुशीत तयार होतात. पूर्ण रेसिपी जशीच्या तशी बनवून पाहिलीत तर तुम्हाला हे नक्कीच कळेल. तर चला झटपट मिनी समोसे बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे पीठ मळून घेऊया, म्हणजे ते भिजायला सुद्धा 15 ते 20 मिनिट लागतील त्यासाठी. तर एका बाउलमध्ये मी एका मोठ्या वाटीच्या मदतीने 1.5 वाटी इथे मैदा घेतलेला आहे. पीठ भिजवण्या अगोदर मैदा चाळून घेऊया. तर तुमच्याकडे जर अशी मोठी आकाराची वाटी नसेल ना, तर तुम्ही मध्यम आकाराच्या वाटीने 1.5 वाटी इथे मैदा घेऊ शकता. मी मोठ्या वाटीच्या मदतीने 1.5 वाटी इथे मैदा मोजून घेतलेला आहे. त्यानंतर एक छोटा चमचा ओवा मी हातावर घासून घातलेला आहे. ओव्याची चव खूप छान लागते म्हणून मी 1 चमचा घातलेला आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठ. तूप न वितळवता मी घेतलेलं आहे, त्यामुळे छोट्या चमच्याच्या मदतीने 2 चमचे तूप मी इथे घालते. जर तुम्ही वितळवलेलं तूप घालत असाल तर मग तुम्हाला इथे पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे साजूक तूप घालायचे. तूप नसेल घालायचं तर इथे तुम्ही 2 चमचे तेलसुद्धा घालू शकता. आता हे तूप वितळवलेलं नसल्यामुळे चांगलं रगडून मी इथे मिक्स करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा जर वितळवलेलं तूप किंवा तेल घालत असाल तर पिठाला ते चांगलं चोळून घ्या. असं केल्यामुळे समोस्यावरची कोटिंग जी आहे ती एकदम खुसखुशीत तयार होते. सेम मार्केटमध्ये समोसे मिळतात तसेच. आता काय करायचं, थोडं थोडं पाण्याचा वापर करून एकदम घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. पिठावर पाहू शकता कशी जाळी आलेली आहे. ह्यावरून समजून जायचं की तेलाचं किंवा तुपाचं मोहन या पिठामध्ये व्यवस्थित लागलेलं आहे आणि समोसाच्या वरची कोटिंगसुद्धा छान खुसखुशीत होईल. हे पीठ तुम्ही मऊ मळून घेतलं तर समोस्यांना आपल्याला शेप देता येणार नाही, समोसे तयार होणार नाहीत. त्यामुळे पुरीला जसं घट्ट पीठ मळतो तसं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता मी हे अर्ध्या तासासाठी भिजवायला ठेवून देणार आहे. वेळ नसेल तर 15 मिनिट तरी भिजवून घ्या आणि भिजल्यानंतर ते अजून छान मऊ होईल. असं घट्ट पीठ मळून घ्या म्हणजे समोसे मस्त बनतील, शेपसुद्धा देता येईल. 4 मध्यम आकाराचे बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत. कुकरला मोठी गॅस ठेवून 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर या बटाट्याची साल काढून मी हातानेच असं मॅश करून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धा इंच आलं सोलून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर तिखटानुसार हिरवी मिरची घालायची. तर इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून. मिरचीचे तुकडे करून घेतले की ते चांगले वाटले जातात. आता हे पाणी न घालता मी असं दरदरीत वाटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. मिरचीचं प्रमाण इथे जास्तच घ्यायचं जर तुम्हाला तिखट हवं असेल तर, कारण तेलावर फ्राय केल्यानंतर तिखटपणा कमी होतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरचीचं प्रमाण घेऊ शकता. आता आपण इथे एक मसाला तयार करून घेऊया समोसाच्या स्टफिंगसाठी. कढईमध्ये घातलंय मी 1 चमचा अख्खे धणे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे. हे मसाले हलके गरम करून घ्यायचेत, म्हणजे चांगले ते वाटले गेले पाहिजेत. भाजून झाल्यानंतर मसाल्यांचा हलका सुगंध येतो आणि ते गरम सुद्धा होतात, तेव्हा ते काढून थंड करायचे आणि कुटून घ्यायचे जाडसर किंवा मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये घालायचे तेल. इथे मी 4-5 चमचे तेल घातलेत. तेल हलकं गरम झालं की त्यात 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आणि ते छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे. शेंगदाणे फ्राय झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. ह्याच्या जागी तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा घालू शकता किंवा जेव्हा मटरचं सीझन असेल आणि तेव्हा बनवत असाल तर फ्रेश मटरसुद्धा तुम्ही घालू शकता. आता सीझन नाही आहे त्यामुळे मी इथे शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर ह्याच तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा राई. ही राई चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर मिरची आणि आल्याचं जे वाटण केले ते घालायचं आणि बारीक गॅसवरच ते चांगलं परतून घ्यायचं. तेलात परतल्यानंतर मिरचीचा तिखटपणा खूप कमी होतो, त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात मिरची घ्यायची. मिरची आलं चांगलं फ्राय झालेलं आहे. त्यानंतर इथे मी जे मसाले भाजून घेतलेले ते हलके कुटून घेतलेले आहेत जाडसर, ते घालायचे आणि ते सुद्धा अर्धा मिनिटसाठी परतून घ्यायचे. त्यानंतर बेसिक मसाले घालायचे, जसं 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळदी पावडर, थोडासा गरम मसाला घालायचा पाव चमचाभर आणि चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले हलके फ्राय करून घ्यायचे आणि मग मॅश केलेला बटाटा घालून बटाटासुद्धा छान या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं. हे सगळे मसाले ना एकदम बारीक गॅसवर परतायचे, म्हणजे त्याची चव जी आहे ती खूप छान येते. आता हा बटाटासुद्धा छान मी परतून घेणार आहे. पूर्ण बटाट्याला हा मसाला चांगला लागला पाहिजे, म्हणजे समोसे खूप चविष्ट होतील. आता शेवटला घालूया पाव चमचाभर आमचूर पावडर. तुम्हाला जास्त प्रमाणात घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, म्हणजे 1 चमचा पण तुम्ही इथे घालू शकता. तळलेले शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर
हे सगळे पदार्थ आता मिक्स करून घ्यायचे आणि मग गॅस बंद करायची. स्टफिंग इथे तयार झालेलं आहे. एका बाउलमध्ये काढून हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आमचूर पावडर घातल्यामुळे ना याची चव अजून वाढते. एकदम चटपटीत तिखट असं हे स्टफिंग तयार होतं आणि मग समोसेसुद्धा खूप चविष्ट लागतात. आता हे मळून ठेवलेलं पीठ अर्धा तासानंतर भिजलेलं आहे आणि हलका मऊ झालेलं आहे आणि जाळीसुद्धा पाहू शकता कशी आलेली आहे. यावरून समजायचं समोसे खूप खुसखुशीत होतील, एकदम मार्केटसारखे. थोडंसं मी हाताला तेल घेतलं आणि याला 2-3 मिनिट मी मळून घेणार आहे. तुम्ही पीठ पाहू शकता किती कडक आहे. भिजल्यानंतर सुद्धा हे कडकच आहे, खूप जास्त मऊ नाही आहे. कारण मऊ असेल तर समोस्याला शेप देता येणार नाही. तर असे मी छोटे छोटे गोळे आता तयार करून घेणार आहे. एका गोळ्याचे 2 समोसे तयार होतील. आता लाटताना तेल किंवा पिठाची गरज वाटली तर एकदम हलकं घ्यायचं आहे. खूप जास्त पीठ किंवा तेल वापरायचं नाही. मला काही गरज वाटत नाही, त्यामुळे मी दोन्ही वापरलेलं नाही आहे. लाटताना असा लांबट असा हा गोळा लाटून घ्यायचा, गोल लाटायचा नाही. आणि लाटल्यानंतर हे जास्त पातळही नसावं किंवा जाडही नसावं, मीडियम असं लाटून घ्यायचं. त्यानंतर मधोमध सुरीने 2 असे भाग करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक भाग उचलायचा आणि ज्याची जी सरळ बाजू आहे ती एकावर एक ठेवून असा कोन बनवून घ्यायचा आणि चांगलं दाबून दाबून हा कोन बंद करून घ्यायचा, जेणेकरून स्टफिंग जे आहे ते बाहेर पडू नये. पाहू शकता असा हा एक कोन तयार झालेला आहे. आता ह्यात 1 चमचाभर आपल्याला हे बटाट्याचं सारण भरायचं आहे. आता कोनच्या मागील भागात एक बोट ठेवायचा आणि दुसऱ्या बोटाने अशी घडी पाडून घ्यायची. ही घडी चांगली दाब देऊन बंद करायची आणि त्यानंतर पुढची बाजू जी आहे ती या घडीवर ठेवून दाबून बंद करून घ्यायची आणि बाकीचा जो बाजूचा भाग आहे तो सुद्धा सील करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने समोसा तयार आहे. जर कडा दाबल्यानंतर चिकटत नसतील तर तुम्हाला इथे थोडंसं त्या कड्यांना पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिकटेल, पण मला गरज लागली नाही. आणि समोसा पाहू शकता व्यवस्थित असा शेप आलेला आहे. अजून एक समोसा तयार करून दाखवते. अशी सरळ बाजू आहे ती एकावर एक ठेवायची आणि वरचा टोक दाबून घ्यायचा आणि मध्ये 2 बोटं ठेवून बाकीचा भागसुद्धा व्यवस्थित सील करून घ्यायचा. 1 चमचाभर बटाट्याचं सारण भरायचं आणि पुन्हा मागच्या भागावर एक बोट ठेवून दुसऱ्या बोटाने घडी घालून ती घडी अशी बंद करायची आणि पूर्ण समोसा असा सील करून घ्यायचा. जर कडा चिकटत नसतील तर सांगितल्याप्रमाणे कडांना पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिकटतील, पण मला इथे जराही गरज पडलेली नाही आहे. समोस्यांचा आकार पहा, एकदम मार्केटसारखे झालेले आहेत की नाही. सगळे समोसे मी असेच तयार करून घेतले. फक्त समोसा बनवताना जे तुम्ही गोळा लाटून घेता तो जास्त जाडही नको आणि पातळही नको, मध्यम ठेवायचा. त्यासोबतच त्यात स्टफिंग भरताना सारण जे आहे ते खूप जास्त भरलं नाही गेलं पाहिजे किंवा कमीही नाही, मध्यम असं भरून घ्यायचं. आता हे समोसे तळून घेऊया. समोसा तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम करताना कडकडीत गरम नसावं किंवा कमी गरम नसावं. समोसे तळताना याची खूप काळजी घ्यायची की ते मध्यमच गरम असलं पाहिजे, कारण आपली समोस्यावरची जी कोटिंग जी आहे ती मैद्याची आहे आणि ती फ्राय व्हायला थोडा वेळ जातो. त्यामुळे तेल मध्यम गरम असलं पाहिजे. त्यात बसतील एवढे समोसे सोडायचे आणि असे सगळ्या बाजूने लाल होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे. एकदम भडक असा लाल रंग होऊ द्यायचा नाही. हे बघा, असं हलकं सोनेरी झालं ना की काढून घ्यायचं, कारण समोसे जे आहेत ते तळल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते. ते काही वेळानंतर अजून ते लालसर होतात. त्यामुळे व्हिडिओत जो सोनेरी रंग दिसतो त्या रंगावर तुम्हाला हे तळून घ्यायचे आहेत आणि सगळे समोसे बारीक गॅसवरच फ्राय करायचे आहेत. मोठी गॅस ठेवली किंवा तेल जास्त गरम असलं तर मैद्याचा हा वरचा भाग जो आहे तो कच्चा राहील आणि तुम्हाला माहिती आहे मैदा जर कच्चा राहिला तर खायलाही ते चांगलं लागणार नाही. त्यामुळे बारीक गॅसवर आरामात हे चांगले फ्राय करून घ्यायचे. सगळे समोसे इथे मी फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता ह्या 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, मधून कट केलेले आहे अर्धवट आणि मीठ भरलेलं आहे. ह्यासुद्धा हलक्या फ्राय करून घ्यायच्या आणि मस्त आपले हे खुसखुशीत मिनी समोसे तयार झालेले आहेत. हे दिसायला जेवढे सुंदर दिसतात ना त्यापेक्षाही जास्त खायला खूप चविष्ट झालेले आहेत. आणि सेम जसे मार्केटमध्ये मिळतात ना, जसं आतलं सारण एकदम तिखट आणि वरचं जे कोटिंग आहे ते खुसखुशीत, तसेच समोसे हे तयार झालेले आहेत. हे मिनी समोसे तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. मी काही तोडूनसुद्धा दाखवते आणि हे जराही तेलकट झालेले नाही आहेत. आवाजावरून तुम्हाला कळत असेल की किती ह्याच्यावरचं कवर जे आहे ते एकदम खुसखुशीत झालेलं आहे. नक्कीच ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.